शेतकरी मंडळी, जर तुमचे सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलं असेल, सोयाबीनची वाढ होत नसेल, तर याचे काय नुकसान होऊ शकतात आणि कमी खर्चामध्ये आपलं सोयाबीन पूर्णपणे हिरवगार कसं होणार आहे आणि सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीनं कशी होणार आहे. कारण सोयाबीनची वाढ जर चांगली झाली तर आपलं उत्पादन जे आहे ते चांगलं येणार आहे. तर हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा आणि जेवणाचं बटन आहे काळ्या कलर सबस्क्राईबचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे शेतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. आता सोयाबीन पिवळं पडण्याचे किंवा वाढ न होण्याचे प्रामुख्यानं काय कारण आहेत ते आपण पाहणार आहे. यामधलं पहिलं कारण म्हणजे सोयाबीन पिवळं का बरं पडते. आपण सोयाबीनची पेरणी करतो आणि पेरणीसोबत जे आपण खत देतो तर हे खत लागायला थोडा वेळ लागते, म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर ते खत आपल्या सोयाबीन पिकाला लागू होते. आणि सोयाबीन हे जे पीक आहे हे कमी कालावधीचं त्या ठिकाणी पीक आहे, याला अन्नद्रव्याची जे गरज आहे हे लवकर लागते आणि म्हणून तो जो टाईम असते 15 ते 20 दिवसाचा, त्या दरम्यानच आपलं सोयाबीन अशा प्रकारे शेंडे जे आहेत हे पिवळे पडतात, कारण अन्नद्रव्याची कमतरता. आपण जे खत सोडतो ते खत लागायला जायला वेळ लागते 15 दिवस, मग तोपर्यंत आपल्या सोयाबीन पिकाला जे आहे ते अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी भासते. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर फवारणी करून घ्यायची आहे. आणि सोयाबीन पिवळं होणे किंवा वाढ न होणे याचे हेच प्रामुख्यानं कारण आहे की अन्नद्रव्याची कमतरता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. सध्या वातावरण पाहिलं पूर्णपणे आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि आपला सूर्यप्रकाश जो आहे आपल्या सोयाबीनला भेटत नाही, हे त्यातलं एक महत्त्वाचं काम आहे. दुसरं म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे, वापसा होऊन राहिला आणि त्यामुळे आपलं सोयाबीन जे आहे हे पूर्णपणे पिवळं पडत आहे. एकतर आपण 19-19-19 हे जे विद्राव्य खत आहे ज्यामध्ये 19% नत्र आहे, 19% स्फुरद आहे आणि 19% पालाश आहे, म्हणजे हे जे घटक आहे ग्रेड आहे हे वाढीव अवस्थेमध्ये आपल्याला मारायचे असते. यानं आपलं सोयाबीन पीकही हिरवं राहणार आहे आणि वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे आणि मार्केटमध्ये कमी खर्चामध्ये 19-19-19 हे जे विद्राव्य खत आहे हे उपलब्ध आहे. तुम्ही एक तर याचा वापर करा प्रतिबंबाला 80 ग्रॅमनं किंवा PI कंपनीचं बायोटाइक्स या नावाची टॉनिक आहे, ज्यामध्ये बरेचसे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्याची आपल्या पिकांना गरज असते. टॉनिक आहे याची फवारणी करा, प्रतिबंबाला 40 ml लाव, चांगल्या प्रकारे वाढली होणार आहे आणि पूर्णपणे हिरवगार सोयाबीन जे ते आपलं होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक असं आहे की कमी कालावधीचं आहे, त्याला जर योग्य वेळेवर योग्य अन्नद्रव्य भेटले तर चांगलं भरते आणि पीक पण चांगलं येते. तर आपण जे आपली पहिली फवारणी करणार आहे त्यामध्येच हे घटक ॲड करा आणि पहिली फवारणी जर आपली योग्य वेळेवर झाली तर आपलं सोयाबीन चांगलं वाढते आणि पिवळं येत नाही. एकतर आपण 19-19-19 हे विद्राव्य खत घ्या किंवा बायोटाइक्स हे टॉनिक घ्या. जर आपल्याला वाटलं की आपल्या सोयाबीनमध्ये बुरशीजन्य आजाराचा धोका वाढत आहे, कुठेतरी बुरशी लागत आहे, तर आपण कार्बेंडाझिम अधिक मॅन्कोझेब हे जे बुरशीनाशक साप नावानं ते आपण घ्या. अतिशय कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पण गरज असेल तरच, म्हणजे कोणी म्हणते किंवा दुकानदार सांगते घेऊन जा म्हणून आणायचं नाही आहे. स्वतः आपल्या परीक्षण वारंवार जायचं, निरीक्षण करायचं, कंटिन्यू पाऊस सुरू असेल, सोयाबीनमध्ये आपल्या काही बुरशी लागत असेल, वाटत असेल तर आपण ते घेऊ शकता. नाहीतर आपण 19-19 किंवा बायोटाइक्स या दोन्ही एकाच ताटकीने फवारणी करून घ्या, चांगला रिझल्ट आपल्याला येणार आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद. जय जवान जय किसान.